नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा गणित या विषयातील गुण्य व गुणक यांचा गुणाकार याच्यामधील शाब्दिक उदाहरण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत। बघा, इथे आपल्याला पहिला प्रश्न काय दिलेला आहे, गुण्य व गुणक यांच्यामधील फरक शून्य आहे। आता आपल्याला माहिती आहे गुण्य म्हणजे काय, ज्या संख्येला गुणायचं आहे त्याला गुण्य म्हणायचे आणि ज्या संख्येनं गुणायचं आहे त्याला आपण काय म्हणतो, गुणक म्हणतो। आणि या दोघांचं येणारं जे उत्तर आहे त्याला आपण काय म्हणतो, गुणाकार म्हणतो। आता बघा, गुण्य आणि गुणक यांच्यामधील फरक म्हणजे बघा, इथे गुण्य, इथे जो कोणता गुण्य आहे आणि गुणक यांच्यामधील फरक म्हणजे काय, वजाबाकी किती आहे, शून्य आहे। म्हणजे इथे दोन्ही संख्या कशा आहेत, सेम आहेत, पण त्यांचा उत्तर गुणाकार किती आहे, 169 आहे। आता इथे आपण पर्यायांचा वापर केला तरी चालतो किंवा आपल्या वर्ग संख्या। आता बघा, इथे आपण जर 11 घेतलं तर 11चा वर्ग म्हणजे 11 गुणिले 11 केलं तर किती येतं, 121 येतं, कारण 11चा वर्ग 121 आहे। 11 गुणिले 11 121। आपण जर तर 12 गुणिले 12 घेतलं तर 12 गुणिले 12 बघा, 12 दुने 24, 12 एके 12, 13 14, 144 येतं। पण इथे मात्र 169, मग इथे आपण कोणती संख्या घेऊया, 13 घेऊया। गुण्य 13 वजा गुणक पण 13, मग बघा 13 वजा 13 बरोबर फरक किती आहे, शून्य आहे। म्हणजे इथली आणि इथली संख्या सेम आहे। मग इथे आपण गुणाकार करूया। बघा 13 गुणिले 13, 13 एके 13, 13 दुने 26, 13 त्रिक 39, इथे 9 आणि हाचा आला 3, 13 एके 13, 13 अधिक 3 बरोबर 16। मग बरोबर उत्तर किती आलं, 169, जो की आपल्याला गुणाकार दिलेला आहे। मग आपल्याला गुण्य आणि गुणक हे कोणती संख्या मिळाली तर 13, म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 13। आपल्याला गुण्य संख्या विचारली होती, गुण्य संख्या म्हणजे किती आलेली आहे, 13, आणि गुणक सुद्धा सेमच आहे, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न बघूया। दुकानदाराचा गुळाचा रोजचा खप 22 किलो आहे, तर त्या दुकानचा डिसेंबर महिन्यातील गुळाचा खप किती। आता रोजचा दिलाय, रोजचा म्हणजे किती, एक दिवसाचा, म्हणजे दररोज एक दिवसाचा, एका दिवसाला किती खप होतोय गुळाचा 22 किलो गुळ आहे, तो काय होतोय, विकला जातोय। मग आपल्याला डिसेंबर महिन्याचं विचारलंय। मग आता आपल्याला सांगा डिसेंबर महिना किती दिवसांचा असतो, तर डिसेंबर महिना 31 दिवसांचा असतो। मग एका दिवसाला जर 22 किलो तर डिसेंबर म्हणजे 31 दिवसांचा गुळाचा खप किती। मग काय करायचं आपल्याला, 22 गुणिले 31, मग बघा 1 गुणिले 2 2, 1 गुणिले 2 2। आता याचं काम जर इथे आपण शून्य देतो, 3 दुने 6, 3 दुने 6, यांची बेरीज करूया, 2 2, 2 आणि 6 8, हे 606, मग आपलं किती आलं, 682 किलो। म्हणजेच त्या दुकानदाराचा डिसेंबर महिन्यातील गुळाचा खप आहे 682 किलो, म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। तिसरा प्रश्न, 1 लिटर पेट्रोलमध्ये गाडी 40 किलोमीटर धावते, तर 20 लिटर पेट्रोलमध्ये ती किती किलोमीटर धावेल। आता बघा, 1 लिटरमध्ये किती धावते तर 40 किलोमीटर धावते, तर आपल्याला विचारले 20 लिटरमध्ये, 20 लिटरमध्ये। मग आपल्याला माहिती आहे बघा, आता इथे आपण गुणाकार टॉपिक शिकतोय म्हणून आपल्याला माहिती आहे की इथे गुणाकार करायचा आहे, पण लक्षात ठेवायचं आहे 1 लिटरसाठी जर 40 किलोमीटर तर 20 लिटरसाठी म्हणजे कमीचं दिलंय बघा, कमीसाठी हे लागतंय, तर इथे आपल्याला जास्तचं विचारलंय, मग इथे जास्तच किंमत येणार आहे। मग अशा वेळी या दोघांचा काय असतो, गुणाकार। मग इथे काय करायचं आहे, 40 गुणिले 20, बघा 20 0 0, 20 चौक 80, या पद्धतीने 800। बघा इथे शून्याचं 0 0, बेदुने 4, किंवा डायरेक्ट शून्यांचा गुणाकार कसा केला तर चालतं, बघा 2 चौक 8, हा 1 0, हा 1 0, इथे 2 0, मग किती आलं 800। तर ती गाडी किती किलोमीटर धावेल तर 800 किलोमीटर धावेल। 800 कुठे आहे, पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूया। 35 रुपये प्रति किलोग्रॅम याप्रमाणे 17 किलो गव्हाची किंमत किती रुपये। प्रति किलोग्रॅम म्हणजे काय, 1 किलो गहू, 1 किलो गहू, 1 किलो गव्हाची किंमत आहे 35 रुपये। मग आपल्याला काढायचं आहे किती किलो गव्हाची किंमत, 17 किलोग्रॅम गहू बरोबर प्रश्नचिन्ह। मग आपण या दोघांचा काय करतो, गुणाकार। मग इथे बघा 35
गुणिले 17. आता बघा 7 5 35, हाताला आले हे 3, 7 त्रिक 21, 21 आणि 3 22, 23, 24, इथे आले 245. याचं काम झालं. इथे आपण एककाच्या घरी 0 देतो. दशकाने गुणायचे 1 गुणिले 5 5, 1 गुणिले 3 3. यांची बेरीज करूया. 5 5, 5 आणि 4 9, 2 आणि 3 5. आपलं उत्तर किती आले? 595. म्हणजेच जर 1 किलो गहू जर 35 रुपयाला असतील तर 17 किलो गव्हाची किंमत आहे 595 रुपये. म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 595. पुढचा प्रश्न बघूया. बजाज कंपनीतील कामगारास दररोज 750 रुपये वेतन असल्यास त्याचा 1 आठवड्याचा पगार किती रुपये आहे? मग बघा रोजचा म्हणजे एका दिवसाचं पेमेंट किती आहे? एका दिवसाला 750 रुपये. मग आपल्याला विचारले त्याचा 1 आठवड्याचा. मग आपल्याला माहिती आहे आठवड्याचे वार किती असतात? 1 आठवडा म्हणजे 7 दिवस. म्हणजे आपल्याला 7 दिवसाचं पेमेंट काढायचं आहे. मग इथे काय करायचं आहे? एका दिवसाचं आहे 750, 1 आठवडा म्हणजे 7 दिवस. म्हणून इथे गुणिले हे 7. याचा गुणाकार करूया. 7 0 0, 7 5 35, हाताला आले हे 3, 7 7 49, 50 51 52. आपलं उत्तर किती आले? 5250. म्हणजेच त्या कामगाराचा एका आठवड्याचा पगार आहे 5250 रुपये. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा या पद्धतीने आपण गुण्य व गुणक गुणाकार याच्यामधील काही उदाहरणं आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेतलेली आहेत. बाकीची उदाहरणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.